यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया। माघी गणेशोत्सवानिमित्त बसवलेल्या बाप्पाच्या मूर्ती परत घेऊन जाण्याची वेळ मुंबईतल्या गणेश मंडळांवरती आली आहे। हायकोर्टाच्या आदेशानुसार पीओपी मूर्ती विसर्जनाला पालिकेने मनाई केली। मात्र दुसरीकडे गणेश मंडळं मूर्ती विसर्जन करण्यावरती ठाम आहेत। 24 तासांमध्ये परवानगी द्या, अन्यथा उद्या सर्व गणेश भक्त एकत्र येऊन मूर्ती विसर्जन करू असा इशारा मंडळांनी दिलाय। दरम्यान मूर्तिकार संघटना आणि गणेशोत्सव मंडळं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। या संदर्भात त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। वेदांत, पालिकेचा निर्णय आणि त्याबद्दल असलेलं ठाम मत जे आहे सर्व गणेश मंडळांचं, या संदर्भामध्ये आणखीन काय सांगता येईल? तोडगा निघण्याची काही शक्यता आहे का? पूर्वी ज्या प्रकारे न्यायालयाने 29 जानेवारीला जे निर्देश दिले त्याच निर्देशानुसार मुंबई महापालिकेने पीओपी गणेश मूर्ती संदर्भात कडक अंमलबजावणी करायला सुरुवात केली आणि त्यामुळे उपनगरातल्या ज्या मोठ्या गणेशोत्सव मंडळाच्या पीओपीच्या गणेश मूर्ती आहेत त्यांना विसर्जनापासून रोखण्यात आलं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गणेश मूर्ती आहेत त्या गणेश मूर्ती सध्या त्याच गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात आहेत आणि त्यामुळेच काल मूर्तिकार त्यासोबतच गणेशोत्सव मंडळ यांनी एकत्रित बैठक बोलवली होती आणि त्यांनी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की येत्या 24 तासामध्ये या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याची परवानगी आम्हाला द्यावी, अन्यथा मंगळवारी म्हणजे उद्या सर्व गणेश भक्तांसोबत आम्ही या गणेश मूर्तींचं विसर्जन करू। या सगळ्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व गणेश जे मूर्तिकार संघटना आहेत त्यासोबतच जे गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांना भेटीसाठी बोलवलेलं आहे। कदाचित या भेटीमध्ये तोडगा निघू शकतो, कारण मोठ्या या सगळ्या गणेश मूर्ती आहेत, पीओपी गणेश मूर्ती या आधीच तयार करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर अशा प्रकारचे कडक निर्बंध मुंबई महापालिकेने लादले आहेत। त्यामुळे आता तरी हे शिथिल करावेत आणि ह्या गणेश मूर्तीचं विसर्जन करू द्यावं, अशा प्रकारची मागणी मूर्तिकार त्यासोबतच गणेशोत्सव मंडळांची आहे। पूर्वी धन्यवाद वेदांत आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।